नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि अनेक कुटुंबे या आजाराने त्रस्त आहेत। या संकटाला सामोरे जाण्यासाठी आणि प्रसार थांबवण्यासाठी फॉगिंग मशीनची आवश्यकता ओळखून स्वनिधीतून एक फॉगिंग मशीन खरेदी करण्यात आली आहे। या मशीनचा लोकार्पण सोहळा आज पार पडला। झिंगाबाई टाकळी परिसरातील झेंडा चौकात आयोजित करण्यात आले आहे। या सोहळ्याला नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। 2002 पासून मी हेल्थ कॅम्प करत आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या एरियामध्ये। आणि बिमारी से आजादी हा उपक्रम हा म्हणजे लोकांच्या स्वास्थ्याशी संबंधित आहे। आणि आज तुम्ही बघत असाल जवळपास एक महिन्याभरापासून आपला हा पश्चिम नागपूर एरियात घराघरात चिकनगुनिया आणि डेंग्यूचे पेशंट आहे। आणि हे चिकनगुनिया आणि डेंग्यू एका विशिष्ट मच्छरापासून तो त्याचा प्रादुर्भाव होतो, तो वाढतो आहे। आणि बऱ्याच लोकांना म्हणजे ठीक आहे, करोना नंतर आपल्याला असं वाटलं की आपण करोनातून आपण बाहेर निघालो म्हणजे सुटलो, असं नाही। तर चिकनगुनिया हा अतिशय वाईट आजार आहे। त्याच्यामध्ये सगळे जॉईंट पेन असतात, लोकांचे काही सिम्पटम असे की रॅशेस येतात, चेहऱ्यावर पूर्ण अशी सूज येते। तर एक कार्यकर्ता म्हणून किंवा समाजात आपण जे काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं, ह्या कृष्णा गावंडे यांनी मला ह्या मशीन बद्दल सांगितलं। आणि ताबडतोब बहुजन विचार मंच माझा जो सामाजिक एक माझं संघटन आहे की लोकांसाठी आपण काही करण्याकरता आपण कोणत्या पदावरच राहिलं पाहिजे याची काही गरज नाही। आपल्याला समजा असं वाटलं की लोकांसाठी काम करायचं आहे तर पद असो नसो आपण त्या दृष्टीनं काम करू शकतो। आणि ही जी मशीन आहे, मला असं वाटतं नागपुरात कदाचित ही एकमेव अशी मशीन असेल की ही एका दिवसामध्ये एक एरिया तरी पूर्ण ज्या ज्या गल्लीत जाईल, ज्या बोळेत जाईल, तिथं कमीत कमी हा काही ज्या लोकांना आता प्रादुर्भाव झाला त्यांना आपण काही करू शकत नाही, ते लोक डॉक्टरकडनं औषध घेऊन बरे होत आहे। पण याच्यानंतर आज तुम्ही बघता अजूनही पाऊस पडत आहे। आणि हा जो डास आहे हा पावसामुळे जिथं पाणी जमा होतं किंवा घरच्या कुठं पाणी जमा होत असेल तर हा त्याचा प्रादुर्भाव वाढतो। आणि ही फॉगिंग मशीन जी आहे ह्या डासाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी निश्चितपणे आणि लोकांना या चिकनगुनिया आणि डेंग्यू पासून मुक्त करण्याकरता एक बहुजन विचार मंचातर्फे नरेंद्र जिचकार तर्फे एक छोटासा उपक्रम आहे। एक छोटीशी माझा प्रयत्न आहे की या लोकांसाठी आपण बिमारीतून यांना बाहेर काढण्यात यावं।